दिनांक 1 मार्च रोजी चित्रकार प्रदीप शिंदे यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले। चित्रकार म्हणजे असा कलाकार जो रंग, ब्रश आणि इतर साधनांचा वापर करून पृष्ठभागावर दृश्यमान प्रतिनिधित्व तयार करतो। चित्रकारांनी त्यांच्या कल्पना, भावना आणि निरीक्षणे व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रे, शैली आणि माध्यमांचा वापर केला जातो। परंतु प्रदीप यांनी पिंपळपान, सर्जिकल ब्लेड व फाईल पेपर यांच्या माध्यमातून विविध मनमोहक कलाकृती तसेच मुकुट कलाकृती तयार केल्या आहेत। विश्वनाथ फाउंडेशन, दैनिक शिवजागर व इन्फोडॅट टेक्नॉलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न कला गौरव व कला रत्न पुरस्कार सिन्नर तालुक्यातील हरसुले व वडगाव पिंगळा येथील चित्रकार प्रदीप भाऊसाहेब शिंदे यांना घोषित करण्यात आला होता। गौरव पदक, सन्मान चिन्ह, मानपत्र, मानाचा फेटा या स्वरूपातील हा पुरस्कार छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील येसुबाईचे पात्र साकारलेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक ओंकार माने, स्मिता राठोड, सुजाता चिंता, संयोजक शंकर चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार सोहळा सावित्रीबाई फुले स्मारक पुणे येथे आयोजित कार्यक्रमात प्रदीप शिंदे व सहकुटुंबियांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। प्रदीप हे नवनिर्वाचित कलाकृती तयार करत असतात, जसे की रेखाचित्रे, ब्लड पेंटिंग, पिंपळपान कलाकृती, मुकुट कलाकृती इत्यादी कला त्यांनी आत्मसात केल्या। विशेष म्हणजे या सर्व कलाकृती कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय प्रदीप तयार करता आल्या। आणि प्रदीप सांगतात की माणसाला एक तरी छंद नक्की असावा, जेणेकरून आपला बहुमूल्य वेळ वाया जाणार नाही आणि याच रिकाम्या वेळेत हा छंद आपली करमणुकीचे आणि मनोबल वाढविण्याचे साधन बनते व आजचा हा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार ही त्याचीच पावती आहे। महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार, कला रत्न व कला गौरव पुरस्कार विश्वनाथ फाउंडेशन, दैनिक शिवजागर, इन्फोडॅट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने चित्रकार प्रदीप शिंदे यांना प्रदान करण्यात आले। यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक ओंकार माने, स्मिता राठोड, सुजाता चिंता, संयोजक शंकर चव्हाण, भाऊसाहेब शिंदे, सुमन शिंदे, पूजा शिंदे, सानवी शिंदे, शाव शिंदे व दत्ता हराळे उपस्थित होते। कॅनव्हास सजवला, स्वर तालांनी मन भारावला, तुझ्या कलेला मिळो नवे उंच शिखर, आज तुम्हाला मिळतो कला गौरवाचा सन्मान वर। चित्रकार प्रदीप शिंदे, एक संघर्षमय प्रवास। सिन्नर तालुक्यातील हरसुली गावाचे सुपुत्र आणि सध्या वडगाव पिंगळा येथे राहणारे प्रदीप सुमन भाऊसाहेब शिंदे हे एक प्रतिभावान व स्वयंभू कलाकार आहे। रेखाचित्र, पिंपळपान कलाकृती, मुकुट प्रतिकृती या अनोख्या कलेत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्याच्या कलेची दखल अनेक वाहिन्या आणि वृत्तपत्रांनी घेतली आहे। प्रदीप शिंदे यांचा कला प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे। कोविड लॉकडाऊनच्या काळात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी सहज लोखंडी पत्र्यावर तारेच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती कोरली। ही कलाकृती पाहून सर्वांनी त्यांचं कौतुक केलं आणि तिथूनच त्यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली। मोबाईल आणि यूट्यूबच्या मदतीने त्यांनी चित्रकलेतील बारकावे आत्मसात केले। प्रदीप यांना पुढे चित्रकार राहुल पगारे यांचे मार्गदर्शन लाभले आणि त्यांनी नांदूर शिंगोटे येथील चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला। पहिल्याच वर्षी पहिला क्रमांक मिळवत दुसऱ्या वर्षी आर्ट टीचर डिप्लोमा उत्तीर्ण केला। त्यांना राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार तसेच गुणगौरव पुरस्कार यांसारखे मानाचे सन्मान मिळाले आहे। तरीही प्रसिद्धीपेक्षा सिद्धीला महत्त्व देत ते आपल्या कला साधनेत सतत नव्या संधी शोधत आहेत। संघर्ष हा त्यांच्या प्रवासाचा अविभाज्य भाग राहिला आहे। 2021 साली कोरोनाग्रस्त आईच्या उपचारांसाठी त्यांना शिवराय जयशंभूराजे आज विश्वनाथ फाउंडेशन तसेच दैनिक शिवजागर, इन्फोडॅट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने मला आज काही पुरस्कार प्राप्त केला आहे त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्याबद्दल मी जे काही आज तुम्हाला 2 शब्द सांगत आहे। मी ही जी काही कला माझी पिंपळपानावरची कला तुम्ही बघितली असेल, तुम्ही इंस्टाग्रामला पण बघितली असेल किंवा फेसबुकला बघितली असेल, ही कला मी या अगोदर कुठेही काही एक शिक्षण घेतलेलं नाही।
ही कला मी कोरोना काळामध्ये सुरक्षा रक्षक ड्युटी करत होतो त्या ठिकाणी ही मला आपोआप उपलब्ध झालेली आहे. ही माझ्या पारंपरिक म्हणजे घरामध्ये पण कोणी कलाकार नाही, परंतु वेळेचा सदुपयोग करून ही कला मी आज उपलब्ध केलेली आहे आणि ती अजूनही पुढे नेण्याचा मी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. जसं की आता एक नव्याने मी एक सुरुवात केलेली आहे. आपण फॉईल पेपर जो रोटीला वापरतो त्याच्यापासून आपण मुकुट तयार करतोय. मी आतापर्यंत इंस्टाग्रामला 3 मुकुट टाकलेले आहे. तर मला फक्त 3च कलाकृती झालेल्या आहे आणि त्या 3 कलाकृती सुद्धा खूप छान प्रकारे तयार झालेल्या आहे. इतकं बोलून मी माझे भाषण थांबवतो. जय हिंद, धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.